नमस्कार. सर्वप्रथम श्री लक्ष्मीनारायण प्रोडक्शन आणि रंगतर्फे सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. आज आम्ही आमचं जे नवीन नाटक येत्या 19 तारीखला रंगभूमीवर येतंय, भूल भुलैया, त्या नाटकाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याला इकडे निमंत्रित केलेलं आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार मानतो. श्री लक्ष्मीनारायण प्रोडक्शन्स ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे स्थापन झालेली संस्था आहे. सिंधुदुर्गातील एक नामांकित हौशी नाट्य संस्था बाबा वर्धन थिएटर्स, त्या संस्थेच्या माध्यमातून मी केदार सामंत आणि माझे सहकारी रणजित देसाई अनेक वर्ष हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत होतो आणि तिथे नाट्यक्षेत्रात वाटचाल करत असताना आपल्या लोकांसाठी काहीतरी व्यावसायिक रंगभूमीवर करता यावं या हेतूने आम्ही ही लक्ष्मीनारायण प्रोडक्शन्स ही संस्था, नाट्य संस्था स्थापन केलेली आहे आणि त्या संस्थेचं पहिलं नाटक भूल भुलैया हे येत्या 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संध्याकाळी 4 वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. त्या नाटकाची मूळ कथा आहे ती हेमंत एदलाबादकर यांची आहे आणि नाटकाची रंगावृत्ती, दिग्दर्शन आणि प्रकाशयोजना अशी तिहेरी जबाबदारी सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहनी सर सांभाळत आहेत. मला आज सांगायला एक आनंद वाटतो की दिग्दर्शक म्हणून कुमार सोहनी सरांची ही 125वी कलाकृती आहे आणि या नाटकाच्या निमित्ताने प्रियाताई बेर्डे बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर पुनरागमन करतायत. या नाटकात संगीताची जी बाजू आहे, पार्श्वसंगीताची, ती आमच्या कुडाळचाच संगीतकार, ज्याला अनेक राज्य पुरस्कार मिळालेले आहेत, विजय नारायण गवंडे, ते सांभाळत आहेत. नेपथ्याची जबाबदारी संदेश बेंद्रे, वेशभूषा मंगल केंकरे, रंगभूषा शरद सावंत सांभाळत आहेत आणि या नाटकातील कलाकार जे आहेत त्यामध्ये प्रियाताई मध्यवर्ती भूमिकेत आहेतच, त्यानंतर अनिल तळवळकर आहेत, फुबाई फुफेम आरती सोळंकी आहेत, आशुतोष घोरपडे आहेत, विजय सूर्यवंशी आहेत, परिणिता पावसकर आहे आणि साहिल देसाई आहे. पैकी साहिल देसाई, परिणिता पावसकर हे सुद्धा कोकणातील कलाकार आहेत. रत्नागिरीची परिणिता आणि कुडाळचा साहिल देसाई या नाटकात काम करतायत. मी कुमार सरना विनंती करतो की पुढील नाटकासंदर्भातील माहिती त्यांनी द्यावी. नमस्कार. मी नेहमी चांगल्या संहितेच्या शोधात असतो आणि एक दिवस अचानक मला केदार सामंत आणि हेमंत एदलाबादकर यांची कथा घेऊन माझ्याकडे ते आले आणि सांगितलं की हे नाटक असं करायचं आहे. माझी एक पद्धत आहे की मी नाटक किंवा कथा वाचल्यानंतर तिथे माझं का आवडली, शेवटपर्यंत मी वाचू शकलो तर मी तिच्यापुढे करण्याचा विचार करतो. तर मला त्या कथेमध्येच खूप चांगली त्याचं नाटक होऊ शकेल असा एक मला विश्वास वाटला आणि मग मी ते करायचं ठरवलं. आणि कर्मधर्म सेवकाने ही बरोबर माझी 125वी कलाकृती आहे. गेले 53 वर्ष मी दिग्दर्शन करतोय आणि जवळजवळ 2.25 ते 2.5 असा नाटकाचा माझा रेट झालेला आहे असं मला वाटतं. मला यातला आनंद असा आहे की मी 53 वर्ष सलग काम करतोय आणि ज्या अर्थी माझ्याकडे लोक नाटक घेऊन येत आहेत त्या अर्थी मी काहीतरी भलं काम केलं असावं असं मला वाटतंय. म्हणजे नाहीतर लोक फेकून देतात, तुमचं नाटक नाही चाललं, तुमची नाटकं नाही आवडली लोकांना, तर तुम्ही याचा अर्थ मी काहीतरी बऱ्यापैकी काम करतोय अशी मला खात्री वाटली आणि म्हणून मी हे नाटक घेतलं. या नाटकाचा जो फॉर्म आहे तो आतापर्यंत मी केलेल्या नाटकापेक्षा एकदम वेगळा आहे.
म्हणजे कुणीतरी आहे तिथे सारखं रहस्यमय पण थोडस हॉरर नाटक होतं किंवा सस्पेन्स नाटक होतं. ते त्याचं नाव होतं गिरीशोकचं काय रेवती देशपांडे एक वेगळं नाव होतं. पण हे नाटक आहे ना, हे नाटक विज्ञान, नंतर वास्तुशास्त्र आणि तंत्रमंत्र या तिन्हीच्या साहाय्याने आत्म्याचा घेतलेला शोध अशा प्रकारचा असणार. हा विषय रंगभूमीवरला नक्कीच नवीन आहे. म्हणजे अशा पद्धतीची कदाचित आपण ह्याच्यामध्ये हॉलिवूडचे सिनेमे बघितलेले असतील किंवा काही हिंदी चित्रपट, पण हिंदी चित्रपटामध्ये असा शोध घेण्याचा प्रकार घेतलेला नाही. म्हणजे तो एक फॅन्टसी म्हणून किंवा परिकथा म्हणून एखादी गोष्ट वापरणं आणि त्याच्या शोधाच्या निमित्ताने केलेलं नाटक असणं, तर यातलं हे वेगळेपण याच्यामध्ये आहे. आम्ही इथे म्हटलेलं आहे की अनेक वर्षापासून भूतानी झपाटलेला म्हणून बंद असलेल्या वाड्यात घडणाऱ्या या नाटकात भास आणि वास्तव यांचा रंगतदार खेळ मांडलेला आहे. तर ही लाईन जी आमची आहे तीच काहीतरी वेगळेपण दाखवतो. हे नाटक जेव्हा करायचं ठरवलं, रंगवृत्ती मी जेव्हा करायची ठरवली, तेव्हा निर्मात्यांना मी विचारलं की तुम्हाला काय अपेक्षा आहे. तर त्यांनी सगळं संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोडली. आणि मला नेहमीच असं वाटतं की त्या भूमिकेला योग्य असणारे कलाकार निवडणं हे महत्वाचं असतं. म्हणजे आपले प्रेक्षक खूप चांगले आहेत आणि प्रेक्षकांना चांगलं दिलं, वेगळं दिलं तर ते नक्कीच गर्दी करतात. हा असा आत्तापर्यंत माझा अनुभव आहे. आणि प्रिया बेर्डे बरोबर, म्हणजे मी तर प्रिया अर्णच म्हणतो, कारण 1992 साली मी तिच्याबरोबर एक सिनेमा केला, 93 साली. तो बजरंगाची कमाल सारखा सुपरहिट होता. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे हे दोघं प्रमुख कलाकार होते. आणि त्याच्यानंतर मी त्याला विचार केला, कारण तिने एक धनंजय माने इथेच राहतात नावाचं नाटक काही वर्षापूर्वी केलं होतं. ते मला माहिती होतं, त्यामुळे तिने नाटकात काम करते असं मला जाणवलं. म्हणून मग तिला विचारलं आणि तिने वाचल्यानंतर ताबडतोब हो म्हटलं. कारण आम्ही पण जवळजवळ आता 32 वर्षानंतर मी एकत्र काम करतोय. तर ती प्रमुख भूमिका मिळाल्यानंतर मग बाकीचे जे कलाकार होते तर ते आम्ही शोधत गेलो आणि मला जसजसे त्या भूमिकेला योग्य वाटतील अशी भूमिका आम्ही घेतलेल्या आहेत. त्यातले सगळे कलाकार आज जरी तुम्हाला खूप मोठं नाव नसलं तरी ते पुढे या नाटकानंतर सेलिब्रिटी होती अशी माझी गॅरंटी. इतके चांगले कलाकार आहेत. संदेश बेंद्रे हा माझा नेहमीचाच आवडता नेपथ्यकार आहे आणि त्यांनी लगेचच ती जबाबदारी स्वीकारली. यावेळेला विजय गवंडे यांच्याबरोबर मी पहिल्यांदाच काम करते, कारण मी महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सगळ्या संगीतकार हृदयनाथ मंगेशकर सोडून बाकी सगळ्या संगीतकारांबरोबर मी काम केलेलं आहे. फक्त विजय गवंडे बरोबर काम केलं नव्हतं. तसं त्यांची माझी एकदा भेट झपट झाली होती, पण ते काय आमचं जमलं नाही. पण विजय गवंडेंसारखा संगीतकार मला मिळाला. प्रकाश योजना अर्थात मिस करतोय. आणि या प्रकाश योजनेमध्ये पण काहीतरी नवीन प्रयोग करण्याचे प्रयत्न केलेला. चांगला प्रयोग करण्यासाठी माझी निवड केली आणि मी प्रयत्न केलेला आहे. बघूया आपण 19 तारखेला काय होत आहे ते. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, त्यांना आपण पहिल्यांदा अभिवादन करू आणि नाटकाबद्दल 2 शब्द. कुमार बरोबर मला पहिला म्हणतो ना आपण, एक मोका आला होता काम करण्याचा, तो म्हणजे कुणीतरी आहे तिथे. त्याच्या मी पहिल्या 4-5 दिवस रिहर्सल्स केल्या होत्या, पण त्यावेळेला मी एवढी बिझी होती चित्रपटांमध्ये, त्यामुळे मी करू शकले नाही. मग बजरंगाची हेही खूप त्यांच्या करिअरसाठी खूप छान गोष्ट आहे. आणि म्हणजे आम्ही एवढे 7 जण असून सुद्धा प्रत्येकाला चान्स आहे. प्रत्येकाला लेखकाने किंवा जी आम्ही प्रत्येक पात्र आहे ना, हे प्रत्येक पात्र ना लोकांच्या समोर प्रॉपर येणार आहे. म्हणजे असं नाही की प्रिया बेर्डे आहे म्हटल्यानंतर प्रिया बेर्डेला दिसणार आहे, ते त्यांचा तेच फक्त हे करणार, तसं नाहीये. खूप वेगवेगळ्या गोष्टी इथे लोकांना बघायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स बघायला मिळतील, भूमिका ज्या आमच्या कलाकारांनी वठवलेल्या आहेत. आणि माझ्याबद्दल म्हणायचं झालं
तर मी आतापर्यंत ग्रामीण भूमिका केल्या आहेत बऱ्याच वेळेला. नाटकांमधून सुद्धा मला त्याच प्रकारचा बाज लोकांनी दिलेला आहे किंवा मी तो केलेल्या आहेत तशा प्रकारच्या भूमिका. पण मी सर्वप्रथम अशा प्रकारची भूमिका करते ती सोशल आहे, की ती दिसायला वागायलाही तशी आहे. म्हणजे कुठेही तो लाऊड तसं कॅरेक्टर हे नाही आहे. आणि एक अनाथ आश्रम चालवणारी ही मावशी आणि तिच्या अनुषंगाने तिच्या आजूबाजूला घडणाऱ्या या सगळ्या, आणि वाडा आहे मध्यवर्ती. मग आमचा जो हा वाडा आहे तो वाडा आमचा हिरो आहे ॲक्च्युली, आणि वाड्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं की खूप मजा येईल. तुम्ही प्रश्न विचारले तर फार बरं होईल, कारण मला असं बोलताना फार इकडे तिकडे फाटे फुटतात. त्यापेक्षा तुम्ही विचारलेत ना प्रश्न, तर मग मला उत्तर जास्त पद्धतीने चांगलं देता येईल तुम्हाला. काही विचारायचं आहे का? आताही बऱ्याच वर्षांनी रंगभूमी पदार्पण करतात. त्यात असा विषय की जो रंगभूमी हाताळणं खूप मोठं चॅलेंज आहे, आणि त्यात कुमार सरांसारखा दिग्दर्शक असल्यावर तर सोनोपी सुमार कसं कन्व्हिन्स केलं, कसं आपण नाही, मला म्हटलं ना की हॉरर जॉनर मला फार आवडतो. आणि स्क्रिप्ट पहिल्यांदा वाचली मी तेव्हा, जेव्हा आमचं वाचन झालं तेव्हा मला ते आवडलं. आणि कुमारबरोबर काम करणं म्हणजे ट्रीट असते. मला या गोष्टीचं मला वाईट वाटतं की कुमारनं आतापर्यंत जे कुमार सोनी मोहन त्यांना जे दिग्दर्शक म्हणून एक नेम फेम मिळायला पाहिजे होतं ना, तो खूप पाठीमागे राहिला. त्याला फार चांगल्या पद्धतीने लोकांनी किंवा इंडस्ट्रीने फार चांगलं त्यांना प्रेझेंट नाही केलं. तर मला कुमार म्हणजे मी थँक्यू म्हटलं कुमारला की तू मला याच्यासाठी निवडलंस, कारण कुमारबरोबर काम करणं बारीक सारीक गोष्टी म्हणजे मग त्या अभिनयाच्या बाबतीमधल्या असतील किंवा तुमचा रंगमंचावरती तुमचा वावर कसा असावा या बाबतीत असतील, लाईट कुठे येणार आहे, तुम्ही कशा पद्धतीने तिथे उभं राहायचं आहे ह्या बाबतीमधले असतील, अशा सगळ्या गोष्टींचं त्याला इतकं उत्तम त्याला नॉलेज आहे. आणि अशा दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळणं हे माझं भाग्य समजते. आम्ही बजरंगाची कमाल पिक्चर केला होता, पण त्या चित्रपटामध्ये कॉमेडी चित्रपट होता. जनरल त्यावेळेचे जे चित्रपट बनत होते त्याच पठडीतली ती फिल्म होती. पण ह्या नाटकामध्ये मला स्वतःला खूप आनंद झालाय. माझा रोल फार ग्रेट आहे, फार एक्स्ट्रॉर्डनरी मी काय करते असं नाहीये, पण जो आहे ना तो खूप छान पद्धतीने खुलवला गेलाय आणि याचं सगळं श्रेय कुमारजींना जातं. नमस्कार, मी आशुतोष घोरपडे. या नाटकामध्ये मी डॉक्टर धर्माधिकारी म्हणून, जे जसं कुमार सरांनी सांगितलं मगाशी की जी एक सायन्सची भूमिका असते, तर त्या बाबतीतला पॅरासायकॉलॉजिस्ट म्हणून मी याच्यावरती या नाटकामध्ये काम करतोय. आणि खूप मजा येते. कुमार सरांकडून खूप शिकायला मिळतं. प्रत्येक वेळेला रिहर्सल म्हणजे आपण म्हणत असतो की स्टेजवरचा तो परफॉर्मन्स असतो, पण ही जी प्रोसेस आहे त्यामध्ये म्हणजे एक क्षण असा जात नाहीये की मी कुमार सरांकडून काही शिकत नाही. त्यामुळं मी खरंच म्हणजे त्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि एक फक्त लास्ट सांगेन की कुमार सरांनी सुद्धा म्हणजे आधी मला कुमार सर माहिती होते, पण एकदा माझ्या एका कर्नल मित्रांनी मला विचारलं की नाव ऐकल्यासारखं वाटतं, तर मी त्याला त्यांचा एक प्रोफाईल बायोडेटा पाठवला. तर त्यांचा एवढा मोठा बायोडेटा आहे. NSD ला 1976 to 79 शिकले, नंतर संगीत कला अकादमी अवॉर्ड मिळालेला आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा अवॉर्ड मिळालेला आहे. म्हणजे ही व्यक्ती जेवढी उलगडावी तेवढं, तर त्याच्यात इतकं शिकण्यासारखं आहे. म्हणजे आम्हाला सगळ्या अगदी प्रत्येक क्षण माझा शिकण्यात जातोय आणि ती भूमिका सुद्धा समजण्यात जातोय. तेव्हा मी निर्माते आणि कुमार सोनी सरांचा खरंच मनापासून आभारी आहे. आणि काहीतरी वेगळं बघायला मिळेल आपल्याला ही नक्कीच आम्ही खात्री देतो. थँक्यू. मी त्याच्या आधी जरा तुम्हाला एका ओळीमध्ये गोष्ट सांगतो. मी गोष्ट अशी सांगतो की श्यामसुंदर आणि सत्यभामा या वाड्यात ही सत्यभामा जी बाई आहे ती सामाजिक कार्य करण्यामध्ये गुंतलेली आहे. आदिवासी पाड्यावरती ती काम करायला लागलेली आहे. नंतर काही कारणानंतर श्यामसुंदर यांचं निधन होतं. ती त्या पाड्यावरती काम करता करता एका बिल्डिंगमध्ये राहते आणि तिने तिथे हॉस्पिटल लोकांसाठी सुरू केलेलं आहे, अनाथ मुलांसाठी अनाथालय सुरू केलेलं आहे. आणि अचानक त्या वाड्याची लीज संपते आणि ती मुलं आहेत, पण ती इंजिनिअरिंग शिकलेली आहे. आणि ती मुलं जायचं ठरवतात त्या वाड्यामध्ये गेल्यानंतर काय होतं
त्यांना काय काय अनुभव येतो, प्रत्यक्षात भूत असतात का, म्हणजे आत्मे असतात का, आत्मे त्रास देतात का, आत्मे चांगले असतात का, वाईट असतात का, ते प्रत्यक्षात काय झालेलं असतं, 20 वर्षानंतर ती मुलं तिकडे आलेली असतात, तर त्या मुलांना काय काय अनुभव येतात आणि आत्म्याचा शोध ते घेऊ शकतात का, किंवा सायन्स घेऊ शकतं का, किंवा तंत्रमंत्र घेऊ शकतं का, याची गोष्ट म्हणजे भूलभुलैया. म्हणजे आता तुम्हाला मग आता याच्यामधली पात्र त्याच्यामध्ये कळतील. हे डॉक्टर जे आहेत ते आणखीन एक भूमिका करत आहेत, राजशेखर म्हणून आहे, म्हणजे त्यांचा सावत्र दीर सत्यभामीचा, ती ते भूमिका करत आहेत. नमस्कार, माझं नाव आहे अमीर अरुणाक्षा तडवळकर. सर्वप्रथम केदार सर, रणजित सर यांचे मनापासून आभार की मला कुमार सरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. खरं तर सगळ्यांनी सगळं सांगितलेलं आहे आणि कुमार सरांचा बायोडाटा असेल किंवा रणजित सरांचं आजपर्यंतचं कार्य, आम्ही हौशी कलावंत असल्यापासून एकांकिका स्पर्धा कोडाळला आम्ही बाबा वर्धमच्या केल्या होत्या नाट्य महोत्सव, तेव्हापासून मी केदार सरांना, रणजित सरांना ओळखतोय आणि खरोखर थँकफुल आहे की जसं आता आशुतोष सरांनी सांगितलं, प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक इमोशनवरती, प्रत्येक लुकवरती वर्कआउट करणाऱ्या दिग्दर्शकाकडे मला काम करायचं होतं आणि ती संधी मला या दोघांनी दिली, त्याबद्दल त्यांचे पण मनापासून आभार. आता माझ्या भूमिकेबद्दल सांगतो. धर्मराज साळुंकी म्हणजे धर्मा असं माझा या नाटकामध्ये भूमिका आहे. जसं आता सरांनी सांगितलं, एकदम उलगडणारी भूमिका आहे. काय घडणार आहे ते डायरेक्ट थिएटरला येऊन बघायचं. नम्र विनंती. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, माझं नाव साहिल रणजित देसाई. मी या नाटकात 2 भूमिका साकारतोय. पहिली अभय सातारकर आणि दुसरी नारायण म्हणून. त्यातला अभय सातारकर, जसं सरांनी सांगितलं, तो मावशीकडचा पहिला अनाथ मुलगा आहे आणि तो एकदम यंग जनरेशनचा आहे, त्यामुळे तो एका वेगळ्या समजाने वाढत जातो आणि हळूहळू मग वेगवेगळ्या गोष्टी त्यालाही तिथे उलगडतात. दुसरा जो नारायण आहे तो फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दिसतो, मावशीचा एक अनाथ कार्यकर्ता आहे. अशा 2 त्याच्या भूमिका आहेत आणि आता आमची प्रोसेस सुरू आहे. फार मजा येते सरांबरोबर काम करायला. सर इतके ग्रेट आहेत, पण इतके ग्राउंड टू अर्थ आहेत, म्हणजे प्रोसेस दरम्यान ते आम्हालाच खूप प्राधान्य देतात. असं नाही की मी सांगतोय ते करा, ते सगळ्यांना विचारतात, सगळ्यांचा ओपिनियन्स घेतात. त्यामुळे वन ऑफ द बेस्ट स्कूलिंग सरांकडून मिळतंय, त्याचा आनंद आहे. धन्यवाद. कॉमेडी नाही किंवा सिरियस नाही किंवा ऑफबीटही नाही, कारण ऑफबीट नाटकाची नावं वेगळी असतात, नाही का. आता भस्म म्हटल्यानंतर ते कॉमेडी जसं नसतं तसंच आहे. मग तुम्ही तुमच्या प्रश्नालाच तुमचं उत्तर सुचलेलं. नवरस जे आहे त्या नवरसांमध्ये भयरस हा एक आहे. त्या भयरसाला अनुसरून हे नाटक आहे की आपण आज OTT प्लॅटफॉर्मवर पण भरपूर हॉरर सिरीज, वेब सिरीज बघतो. खूप चित्रपट या विषयावरती येतात, पण अशा प्रकारचं नाटक जे प्रॉपर तुम्हाला घाबरवणारं आहे किंवा आत्मे, परमात्मे, सायन्स, तंत्र या सगळ्यांची सांगड, त्याचा समतोल कसा असेल हे नाटक बघितल्याशिवाय नाही करणार. ते कसा गाजलेला आहे, ते कशा पद्धतीने आम्ही प्रेझेंट केलेलं आहे, म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा मधला फरकही याच्यामध्ये आम्ही दाखवून दिलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला जर एक छान एक म्हणतो ना आपण मिश्रण बघायचं असेल तर भूलभुलैया हे नाटक आहे. आणखी भूलभुलैयामध्ये कुणी असेल किंवा भयंकर टेन्स असेल त्यावेळेला रेड कलर देतो किंवा ऑरेंज कलर देतो. ह्या नाटकामध्ये ना खूप कलर आहे. या नाटकामध्ये ऑरेंज कलर आहे, ह्या नाटकामध्ये सस्पेन्सचा व्हायलेट कलर आहे, ह्या नाटकामध्ये ग्रीन कलर आहे, म्हणजे फॅन्टसी आहे. याच्यामध्ये व्हाईट कलर आहे, कारण भूताचं नाटक आहे. तुम्ही लक्षात घ्या, बाकीचे कलर्स तर असतातच आपल्याला. पिंक आहे, याच्यामध्ये एक प्रेमकथा पण आहे. त्यामुळे काही वर्षांमधनं मी जी काही नाटकं केली तेव्हा माझी स्वतःची एक स्टाईल केलेली आहे. जेव्हा एखादं मोठं स्वगत असतं ते मी व्हिज्युअलाइज करून लोकांपर्यंत पोहोचवतो, कारण मला ते लवकर पोचतं. एक साधी तुम्हाला आपल्या ऑडियन्सची सायकोलॉजी सांगतो की एक माणूस इथे उभा आहे, तो बोलतोय आणि त्याच वेळेला दुसरा माणूस जर का चालत येत असेल तर तुमचं लक्ष चालत येणाऱ्या माणसाकडे असतं, कारण तुम्ही बोलणार ते ऐकत असता. त्यामुळे मी जर का नुसतं उभारून जर का बोलायला लागलो अरे काय कंटाळा आला, पण मी जर का चालत बोललो तर तुमचं लक्ष पूर्ण राहील आणि तो
त्याचं 15 मिनिटाचं किंवा 5 मिनिटाचं सोबत कधी संपलं हे कळणार नाही. ह्या नाटकामध्ये अशा पद्धतीच्या बरं, हे नाटक रहस्यमय असल्यामुळे याच्यामध्ये जास्तीत जास्त घटना कशा भरल्या जातील, म्हणजे मुळात स्क्रिप्टमध्ये नसलेल्या गोष्टी सुद्धा कशा टेक्निकली आणायच्या याचा प्रयत्न केला. काही गोष्टी तुम्हाला कदाचित एक दोनदा बघितल्या असतील, पण त्या नव्याने बघितल्याचा परिणाम तुम्हाला या नाटकामधून नक्की मिळेल. धन्यवाद.